मी श्रीमती H.A. परेरा, मुख्याध्यापिका, सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा तोपिनकट्टी. तोपिनकट्टी गाव हे खानापूर तालुक्यात वसलेलं एक उत्तम असं गाव आहे आणि या गावानं बरेचसे सुजाण नागरिक आपल्या देशाला दिलेले आहेत. त्यापैकीच एक सध्या आमच्या खानापूर तालुक्यामध्ये कार्यरत असलेले आमच्या खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री विठ्ठलराव हलगेकर सर यांनी याच शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि या शाळेचा ऋणी म्हणून त्यांनी या शाळेला आपली एक अजरामर अशी भेट दिलेली आहे आणि ती भेट म्हणजे हा जो आहे स्मार्ट बोर्ड. आणि या स्मार्ट बोर्डाचं उद्घाटन ते स्वतः आपल्या हस्ते आपल्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती रुक्मिणी हलगेकर यांच्यासोबत करत आहेत. आणि या स्मार्ट बोर्डमुळे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बराच असा उपयोग झालेला आहे. या स्मार्ट बोर्डच्या उपयोगानं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळते. त्याचप्रमाणे विद्यार्थी स्वतः या बोर्डवर लिखाण करू शकतात, पुसू शकतात, आकृत्या काढू शकतात. त्याचबरोबर विविध प्रकारचे प्रकल्प या बोर्डद्वारे ते करू शकतात. आणि हे कशा प्रकारे केलं जातं, या बोर्डचा उपयोग कशा पद्धतीनं मुलांना होतो आणि त्याच्या उपयोगानं मुलं आपली शैक्षणिक गुणवत्ता कशा प्रकारे वाढवत आहेत याचा आपल्याला या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद. श्री, आमच्या डिजिटल बोर्डचा वापर करून 80 अंशाचा कोन रचायचा आणि तू दाखवायचा. पहिला मॅजिक ब्लॉकवर क्लिक करायचं, मग इथे पेन्सिलचे हे आहे तिच्यावर दाबायचं, मग पट्टीवर डबलला दाबायचं, मग कोन मापकवर डबलला दाबायचं, मग हे कॅन्सल करायचं, पट्टी खालती घ्यायची, आणि बाण घ्यायचा. आणि शून्यापासून ते 14 पर्यंत घ्यायचा, मग पट्टी बाजूला घ्यायची आणि कोन वापर खालती घेऊन बरोबर ठेवायचा. आम्हाला 80 अंशाचा कोन करायला पाहिजे म्हणून 80वर बिंदू द्यायचा. एक काम कर की श्री, त्या रेषेचाही कलर बदलून घे, कारण तू खाली मारलेली रेषा तू कुठली आहे, काळी वाटायला आहे. ती काळी रेषा नको, पांढऱ्या रंगाची रेषा करून घे. तरी आता कॅन्सल करू. कॅन्सल कर, आता कॅन्सल कर. येस, बरोबर आहे. हां, डबल क्लिक कर, कलर रेषेवरती. गुड. आता 0 पासून ते 14 पर्यंत रेस करायची आणि पट्टी बाजूला करून घ्यायची. मग कोन वापर मोठ्यानं बोल. कोन वापर बरोबर बिंदूवर आणून ठेवायचा. पेनवर क्लिक करावं, 80च्या जागी बिंदू करायचा. वरती कर जरा. मग कोन वापर साईडला घ्यायचा, मग आणि परत बाणवर क्लिक करायचा. मग बिंदूपासून ते केलेल्या बिंदूपर्यंत रेस काढायची. मग पेनवर क्लिक करून कोणते नाव ठेवायचं, A, B, आणि C. पट्टीचा वापर आहे तुला परत? नाही सर. मग बंद कर की. पट्टीला कॅन्सल करायचा आणि कोन काढायचा इथं आणि 80 अंशाचा आहे म्हणून 80 लावायचं आणि कोन काढायचा A, B, C बरोबर 80 अंश. हा कोणता कोण तयार झाला? हा लघुत्तम कोन तयार झाला. लघुकोन तयार झाला. ओके.
प्रगती, आता आम्हाला ह्या डिजिटलचा बोर्डचा वापर करून तू मला भारताचा नकाशा दाखवायचा आणि त्यामध्ये नकाशाच्या दिशा दाखवायच्या. दाखवू शकतेस तू? हां, सर सुरू कर. सांगत करायचं. आता ब्राउझरमध्ये जायचं. हां. तर भारताचा नकाशा आला. नकाशाच्या समोर तोंड करून उभे असता हाताची उजव्या बाजूची पूर्व दिशा, पश्चिम, कुठल्या बाजूची? डाव्या बाजूची पश्चिम, खालची दक्षिण, वरची उत्तर. आता मला दक्षिण भारतातील राज्यांची नावे सांग. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश. हां, आता उत्तर भारतातील नाव सांग बघू. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, वरचं एकदम एक सोडलीस बघ. हां, लडाख, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, कोणतं राज्य ते? बिहार, वेस्ट बेंगाल, सिक्कीम, हां नाही, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा एक राहिलं बघ. त्रिपुरा पिवळ्या रंगाचं दिसते तिथं. इकडं त्रिपुरा. हां, ही काय झाली आपली? ही भारत देशातील राज्ये. हां हां, मला सांग अरबी समुद्र कोणत्या दिशेला आहे आणि कुठं आहे? दाखव बघू जरा. अरबी समुद्र. हां, भारताच्या कोणत्या दिशेला आहे तो? भारताच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे. हां, आणि बंगालचा उपसागर कोणत्या दिशेला आहे? बंगालचा उपसागर भारताच्या पूर्व दिशेला आहे. हां, मग भारताच्या दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागर आहे. भारताच्या दक्षिणेचं राज्य दाखव बघू, हे कोणतं आहे ते? भारताच्या दक्षिणेचे राज्य देश नाही, राज्य विचारत आहे मी. राज्य केरळ. हां, आणि तामिळनाडू. हां, बस. भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे? भारताच्या दक्षिणेला कोणता? श्रीलंका. कोणता देश आहे? श्रीलंका. हां, ठीक आहे. बस पुष्पा, या डिजिटल बोर्डचा वापर करून इथं पुस्तकातील एक पान तुला दिलेलं आहे, उदाहरण संग्रह. हे उदाहरण तुला विद्यार्थ्यांना सोडून समजावून सांगायचं आहे. सोडू शकतेस तू? होय सर. हां, सोडव बघू. चल, हे पहिले आम्ही झूम करून घ्यायचं. हां, आता एक विद्यार्थी म्हणजे पेन घे पहिल्यांदा. हां, एक विद्यार्थी एका चित्राची एक चित्र म्हणजे 4 विद्यार्थी असं आपण समजूया. आता एक ह्या चित्राची किंमत 4. आता ही ती 4. आता ही चित्र मोजूया. 1 2 3 4 5 6
6 म्हणजे 4 एके 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंचन 20, 4 संग 24. म्हणजे आम्ही इथं 24 लिहूया. आता दुसरं उदाहरण. दुसरा वर्ग. 4 एके 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16. 1 2 3 4 4 पूर्ण चित्र आहेत आणि एक अर्धा. म्हणजे इथे 4 एके 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16. त्याची दोन किंमत धरायचं. 4 चौक 16, 16 17 1 18. म्हणजे इथं आपण 18 लिहूया. आता इथं तिसरा वर्ग. 1 2 3 4 5. 4 एके 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंचन 20. इथं 20. आता चौथा वर्ग. 1 2 3 विद्यार्थी 3 चित्र पूर्ण आहेत आणि एक अर्धा. म्हणजे 4 एके 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, 12 याची किंमत 2, 12 13 14. आता पाचवा वर्ग. 1 2 2 चित्र पूर्ण आहेत आणि एक अर्धा. 4 एके 4, 4 2 8, 9 10. इथं 10. आता सहावा वर्ग. 1 2 3 4 4 चित्र आहेत. 4 एके 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16. इथं 16. आता सातवा. 1 2 3 विद्यार्थी. 4 एके 4, 4 2 8, 4 त्रिकम 12. इथं 12. इथं एक पूर्ण विद्यार्थी आहे आणि एक अर्धा. म्हणजे 4 एके 4 आणि त्याच्यामध्ये 2 मिळायचं. 4 5 6. इथं 6 येतात. तर कालची या प्रश्नांची उत्तर दे बघू. पहिला प्रश्न काय आहे? कोणत्या वर्गात विद्यार्थ्यांनी सर्वात कमी आहे? आता आपण इथं कोणत्या वर्गात विद्यार्थिनीची संख्या सर्वात कमी आहे? 8व्या. म्हणजे इथं पुढं लिही. त्याच्या पुढं लिही. डॅश मारून पुढं लिही. हां. 8व्या म्हणण्यापेक्षा 8वी मध्ये 8वी. बस घ्या. हां. पुढं दुसरा प्रश्न काय आहे? वर्ग 5 मध्ये वर्ग 6 पेक्षा किती कमी विद्यार्थ्यांनी आहेत? वर्ग 5 आणि वर्ग 6. वर्ग 5ची किती संख्या आहे? 10. आणि 6ची? 16. ऐश्वर्या, तू एक आयत रचायचा डिजिटल बोर्डचा वापर करून आणि त्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे. 15 सेंटीमीटर बाय 7 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर लांबी व 7 सेंटीमीटर रुंदी असलेला एक आयत रचायचा आहे. तू रचना कर त्याची. पहिला बॉक्स मध्ये डबल वाला क्लिक करायचं. एकदाच क्लिक करायचं. आणि लिहायचं. आयत. मग पेन घ्यायचं आणि आयताला नाव देऊन घ्यायचं. आयताची लांबी 15 सेंटीमीटर घे. 15 सेंटीमीटर. रुंदी 7 सेंटीमीटर. त्या बोर्डवर पेन घ्यायचा. उकल. आयताची लांबी
बरोबर 15 सेंटीमीटर आयताची रुंदी बरोबर 7 सेंटी म्हणून जास्त दाबून ओढू नको. आयताचे क्षेत्रफळ काढू. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी अधिक गुणुले रुंदी लावरती अनुस्वार दे. बरोबर 15 सेंटीमीटर गुणिले 7 सेंटीमीटर रुंदी बरोबर राहू देत. 105 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर किती आलं क्षेत्रफळ?